अक्कलपाडा धरणाचा उजवा कालवा प्रवाहित, रब्बी हंगामातील पिकांना मिळणार जीवदान. प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव, धुळे. धुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार राम भदाणे यांच्या निर्देशानुसार अक्कलपाडा धरणाचा उजव्या कालव्याला रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. बुधवारी दुपारी 4 वाजता कालव्याचे पूजन करून पाणी प्रवाहित करण्यात आले. या निर्णयामुळे मका, कांदा, गहू आणि बाजरी यांसारख्या रब्बी पिकांना मोठा आधार मिळाला असून परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पेरणी व लागवडीच्या कामात व्यस्त असून कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा करत होते. ही निकड ओळखून दररोज 30 ते 35 क्युसेक वेगाने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाटाद्वारे थेट शेतापर्यंत पाणी पोहोचणार असून पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. पाणी सोडण्याच्या या प्रक्रियेमुळे ऐन गरजेच्या वेळी रब्बी हंगामाला मोठी गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. याप्रसंगी भाजपा नेते शंकरराव खलाणे, सरपंच भाऊसाहेब देवरे, वसंत देशमुख, छोटूभाऊ मासुळे, आमदार प्रतिनिधी राहुल पाटील यांसह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी राकेश अहिरे व रवींद्र बोरसे उपस्थित होते. तसेच नेर देऊर परिसरातील विविध पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. वेळेवर पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार राम भदाणे व प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. गहू, हरभरे आणि इतर पिकांची पेरणी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या साईडला भाऊ किती नाव सांगा ना.